नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे लच्छा पराठा। लच्छा पराठा करण्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पाहिजे तितकं पीठ घ्यायचं। आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला मैदा पाहिजे असेल तर तुम्ही मैदा देखील घेऊ शकता किंवा एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। यावर चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ असं मिक्स करून झाल्यावर हे लागेल तितकं थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं। जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही असं पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झाल्यावर ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं। आपल्या पिठाला बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत। आता यावर थोडंसं तूप लावून पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं। पीठ मळून झाल्यावर याचे गोळे करून घ्यायचे। पिठाचे सर्व गोळे असे करून झाल्यावर पीठ लावून असा एक गोळा घ्यायचा। आपण गोळा इतका पातळ लाटलेला आहे। आता यावर असं तूप स्प्रेड करून घ्यायचं। तूप लावून झाल्यावर पोळीला असे फोल्ड मारायचे। सर्व फोल्ड मारून झाल्यावर आपले पोळीचे फोल्ड थोडे असे लांब करायचे। आणि असं गोल फिरून घ्यायचं। गोळा असा स्प्रेड करून घ्यायचा। जितका असा थापता येईल तितका असा थापून घ्यायचा आणि हलक्या हाताने लाट। आपला पराठा शेकवण्यासाठी एक साइडला आपण पॅन गरम करून घेतलेला आहे। यावर आपला पराठा असा घालून घ्यायचा। पराठा असा पलटून देखील घ्यायचा। पराठा पलटल्यावर त्याला असं तूप लावून घ्यायचं। दुसऱ्याही साइडला तूप लावून पराठा छान शेकून घ्यायचा। थोडासा जाड असतो त्यामुळे असा छान शेकून घ्यायचा। आपला हॉटेल सारखा लच्छा पराठा घरच्या घरी खाण्यासाठी तयार आहे। आपला लच्छा पराठा करून खाण्यासाठी तयार आहे।
तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी